दोन-तीन काय करायचं सर 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 तुम्ही पण लावा नाही लावला तर म्हणजे काय हा ते तर आहे या ग्लास वरती द्या म्हणजे काचवरती पडणार इथं ठेवा सर हार झाल्याचा त्रास होऊन काही होणार नाही तर ते रिकामी द्या एक रिकामी द्या तीन गोल सरदार या ना असं असं आता बसलं ना हळूहळू राहू दे मागे राहू दे की हां सोडा मी एक योजना काढतो तुम्ही फक्त राहू दे बस राहिली ते पण हे फुल जाईल आता राहिलं सर सेक्टर 20 ला 19 बंद कसं करायचं आणि तर ते सम्राट अशोक जयंती आहे ना सम्राट अशोक जयंती आहे ना आज हां त्याच्यासाठी आलो ते चालू आहे फोन करतो फोन करतो बघू ना आता किती असं मला माहिती झालं एक मिनटं चालेल चालेल फुलं हे करा सगळ्यांनी सगळ्यांनी सर अगोदर तुम्हीच बोला थोडं तुम्ही प्रस्तावित करा तुम्ही प्रस्तावित करा ठीक आहे ते आपलं कार्ड एक देऊ मला तुमच्या हॉस्पिटलच्या नावावर आज आपण भारताचे महान सम्राट अशोक जयंती निमित्त इथे जमलेलो आहोत. आपण ती साजरी करत आहोत अखिल भारतीय परिवार आणि यशराज फाउंडेशन यांच्या माध्यमातून. तर अखिल भारतीय परिवार काय आहे हे मी थोडक्यात सांगते. सर आपण म्हणतो की सम्राट अशोका के समय में भारत सोने की चिड़िया था. हर घर से सोने चूल्हे से सोने का धुआं निकलता था. तो भारत क्या था? सोने की चिड़िया था मतलब क्या? तो उस समय भारत बहुत ही श्रीमंत राष्ट्र था. भारतवर्ष एक ऐसा राष्ट्र था जिसका राज पूरे एशिया खंड में था और सम्राट अशोका के काल में भारत पूरा अखंड भारत था. अखंड भारत यानी क्या था? तो सम्राट अशोका का राज्य जो है उसका आधिपत्य पूरे एशिया खंड में था. आज के अगर देखा जाए तो उसमें राष्ट्र कौन से थे? भारत था, श्रीलंका था, जापान, नेपाल, भूटान, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगानिस्तान, काबुल, ये सारे राष्ट्र आते. यहाँ तक कि म्यांमार जो हम ब्रह्मदेश वगैरह बोलते हैं वो भी सब आते थे. तो अखंड भारत था. सम्राट अशोका का सबसे बड़ा एम्पायर था. तो उस जमाने में भारत बहुत श्रीमंत था. भारत सोने की चिड़िया था. तो आज क्यों नहीं है? आज भारत की आर्थिक स्थिति इतनी खराब क्यों है? अगर देखा जाए तो सम्राट अशोका के समय में भारत का जो है जागतिक व्यापार में जो भारत की आर्थिक हिस्सेदारी थी वो 35 to 40% थी. मतलब पूरी दुनिया में जो भी व्यवहार हो रहा है उसमें जो भी आर्थिक आदान प्रदान होती थी उसमें से 35 to 40% आदान प्रदान भारत की तरफ से होती थी. और आज देखा जाए तो वो 6 to 7% है. तो डेफिनेटली भारत की आर्थिक कंडीशन जो है आज वो बहुत खराब है. तो हम अखिल भारतीय परिवार की तरफ से कोशिश कर रहे हैं कि युवाओं
प्रशिक्षित किया जाए, उनका उद्योग कैसे बढ़ाना है, उनके बिजनेस में उनको कैसे आगे बढ़ना है, क्या स्ट्रैटेजीज हो सकती है, वो सब बताने की कोशिश करके युवाओं को आर्थिक दृष्टि से सक्षम बनाने की हम कोशिश कर रहे हैं। हमारा टारगेट है कि 2020 तक कम से कम 10 करोड़ युवाओं को आर्थिक रूप से संपन्न बनाना है, ताकि भारत फिर से सम्राट अशोका के समय का वैभवशाली राष्ट्र बने। हमारी मुहिम चल रही है अखंड भारत अभियान, उसके अंतर्गत हम यही कर रहे हैं। तो अखंड, आज अगर देखा जाए तो अखंड भारत मतलब आज हम क्या कर रहे हैं, क्योंकि सर सम्राट अशोका के समय में जो हमने देखा कि सम्राट अशोका का राज्य इन सारे देशों पर था, तो आज तो वो पॉसिबल नहीं है। तो आज हम क्या करेंगे, आज हम भारत को इतना आर्थिक रूप से संपन्न बनाएंगे कि जो भी अपने पड़ोसी राष्ट्र है उनकी किसी भी विपत्ति में भारत बड़े भाई की तहत उनकी मदद करेगा। अगर भारत आर्थिक रूप से संपन्न है और उनकी पूरी मदद कर रहा है, तो वो भी भारत के साथ मैत्रीपूर्वक पेश आएंगे और हमारा आपस में कोई लड़ाई झगड़ा नहीं होगा, और हम इस तरह से आर्थिक रूप से खुद भी संपन्न बन सकते हैं। जब हम खुद संपन्न बनेंगे तभी हम दूसरों को मदद कर सकते हैं। तो अगर देखा जाए सम्राट अशोक का जो है अशोक चक्र, जो हमारा राष्ट्रीय चिन्ह है, हमारी राज मुद्रा है, वो अशोक स्तंभ जो है हमारी राज मुद्रा है, और अशोक चक्र जो है वो हर जगह पे दिखाया जाता है। तो अशोक चक्र का इम्प्लीकेशन क्या है, उसमें देखा जाए तो उसमें 24 आरे है, 24 आरे है, तो उसका हर एक का अपना अपना मीनिंग है। वो ऐसे ही 24 रेखा नहीं बनी है, 24 ही क्यों बनाई है या फिर 24 क्यों है, तो हर एक रेखा का अपना अपना महत्व है। उसमें सबसे पहला आता है कर्तव्य, फिर आता है अधिकार, फिर आता है सहयोग, फिर आता है प्रेम, कल्याण, संगठन, सहयोगी भावना, आरोग्य, सहानुभूति भी है उसमें। ऐसे 24 जो है उसका हर एक का अपना अपना मीनिंग है। थोड़ा सा पॉज करता था वीडियो मी ते 24चं इम्प्लिकेशन सांगून देते काय होतं नाही होते का, ठीक है असू दे। अशोक चक्र में जो 24 रेखाएं हैं उसका हर एक का मतलब है, उसमें है कर्तव्य, अधिकार, सहकार्य, न्याय, नीति, अर्थ, समता, नियम, व्यवस्था, सुरक्षा, उद्योग, समृद्धि, संयम, आरोग्य, शांति, शील, त्याग, क्षमा, सेवा, मैत्री, प्रेम, बंधुत्व, संगठन और कल्याण। ऐसे 24 रेखा के अपने अपने मतलब है, तो हमें इसका मतलब भी पता होना चाहिए। कहीं ना कहीं हम देखते हैं कि अशोक चक्र है, अभी आप में से बहुत सारे टीचर्स हैं, तो क्या कोई मुझे बता सकते हैं कि भारत के झंडे का नाम क्या है, भारत का जो राष्ट्रध्वज है उसका नाम क्या है, सर आप बता दो। भारतीय राष्ट्रध्वजाचं नाव काय आहे? तिरंगा झेंडा तिरंगा झेंडा म्हणतो, पण मग त्याच्यात कलर तर 4 आहेत, 4 रंग आहेत ना त्याच्यामध्ये, आणि मध्ये जे चक्र आहे त्याचं काय, फक्त 3 रंगाचे पट्टे म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज होत नाही। तर भारतीय राष्ट्रध्वजाचं संविधानिक नाम आहे अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज, अशोक चक्र तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे आणि त्याचं तसं नाव आहे। तर अशोक चक्राचं महत्व आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यातल्या प्रत्येक आराचा अर्थ काय ते पण आपण सांगितलं। सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्याचा माझा आजचा उद्देश असा होता की आम्ही अखिल भारतीय परिवाराच्या माध्यमातून जर प्रयत्न करतोय तर का चालू करू नये, त्यांचे विचार का पेरू नयेत, त्यांच्या राज्यामध्ये पूर्ण न्याय होता, सगळे सुखी होती, पूर्ण प्रजा त्यांची सुखी होती। दुसरी अजून एक काही दिवसांपूर्वीच मला माहिती मिळाली की
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की भारत हे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींकडून राज्य चालवलं जातं. तर हे जे प्रशासन चालवलं जातं, राज्य चालवलं जातं, तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट शासन प्रशासन काय करतंय हे प्रत्येक गोष्ट लोकांना माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणतात सूचना का अधिकार. तो सूचना का अधिकार जो है वो वैसे देखा जाए तो स्वीडन पहला राष्ट्र था जिसने सूचना का अधिकार जारी किया. लेकिन जब हम इतिहास के पन्नों में देखते हैं तो पता चलता है कि इसकी शुरुआत सम्राट अशोका ने की थी. बौद्ध धम्म नीति के तहत सम्राट अशोका ने सूचना का अधिकार लोगों को दिया था और उसके तहत उसने अपना राज्य कारभार चलाया था. सम्राट अशोक एक ऐसा महान चक्रवर्ती सम्राट था जिसने युद्ध करके पूरा एशिया खंड तो अपने आधिपत्य के नीचे लाया. लेकिन जब कंधार की लड़ाई में उसने वो पूरा रक्तपात देखा तो उसका मन सुन्न हो गया और फिर उसने लड़ाई रक्तपात छोड़ के बौद्ध धम्म अपनाया. तो बौद्ध धम्म के लिए उसने ना सिर्फ अपना राज्य संपत्ति दे दी बल्कि अपना इकलौता बेटा और इकलौती बेटी भी छोड़ दी. उन दोनों को भी बौद्ध धम्म का प्रसार करने के लिए उसने भेज दिया. उसका लड़का महेंद्र और लड़की संघमित्रा दोनों को उसने भेज दिया कि भारत के बाहर जाके हर एक राष्ट्र में बौद्ध नीति का और बौद्ध धम्म का प्रचार प्रसार करना है. तो ऐसा महान सम्राट जो पहले तो युद्ध करता था लेकिन बाद में इतना शांतिप्रिय बन गया, उस पर भगवान गौतम बुद्ध का इतना प्रभाव पड़ गया कि उसने युद्ध ही करना छोड़ दिया और शांति अपनाई. तो जो है शांति, दया, क्षमा, करुणा, ये जो तत्व अपनाए तो आज की नीति में देखा जाए तो आज भी उसके युद्ध नीति के बहुत सारे जो तंत्र है वो हमें अपनाने जैसे भी है और उसने जो शांति को अपनाया वो भी अपनाने जैसा है. क्योंकि एक दूसरे पर आक्रमण करके तो हम कुछ हासिल नहीं कर सकते. आखिर में जाके हमें कहीं ना कहीं शांति से ही समझौता करना पड़ेगा और जरूरत पड़ने पर आक्रामक भी होना पड़ेगा. क्योंकि कोई आके हम पे हमला करे, जैसे पुलवामा में अटैक हुआ हमारे सैनिकों पे, वो तो युद्ध भी नहीं कर रहे थे, अपनी ड्यूटी के लिए जा रहे थे, तो उन पे कोई अटैक करे और हम चुप बैठे, ये भी नहीं हो सकता है. तो समय आने पर हमें आक्रामक भी बनना पड़ेगा और समय आने पर हमें, भारत एक शांतिप्रिय राष्ट्र है तो भारत की शांतता जताने वाली जो नीति है उसको भी हमें आगे लाना पड़ेगा. तो आज सम्राट अशोक जयंती के अवसर पर मैं इतना ही बोल के अपने विचार यहीं पे समाप्त करती हूँ. जय हिंद, जय भारत. च्या निमित्तानं आपल्या दीर्घायुष्यामध्ये आपण सुखी संपन्न हो अशा प्रकारची एक मी बसा मी तिकडे असं शुभचिंतन व्यक्त करतो. मित्रांनो, व्यवसायाने डॉक्टर असताना सम्राट अशोकाची आठवण काढणारी भगिनी माझ्या मुली समान मी पहिलीच पाहिली. मी मुंबईमध्ये 30 वर्षापासून राहतो. माझ्या परिसरामध्ये अनेक लोक संपर्कामध्ये आहेत. 30 वर्षामध्ये मी एका माझ्या नातेवाईकाचं नाव महेंद्र ठेवलं आणि महेंद्र ठेवल्यानंतर 10-15 वर्षापूर्वी तो 10-15 दिवस मला बोलला नाही. त्याला कोणतर सांगितलं की अण्णानं नाव बदलून तुझं महेंद्र ढंपर ठेवलं. म्हणजे 10वी-12वी पास झालेला मुलगा महाविद्यालयामध्ये शिकत असताना इतिहासातलं एवढं अज्ञान पण असावं याच्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेचं दुसरं दुर्भाग्य काय म्हणायचं. मी अनेक लोकांचे नाव बदलण्याचा पराक्रम केल्यानंतर अनेक लोकांना दुःख झालं आणि काही दिवसानंतर त्यांना देखील त्यांच्या नावाचं महत्त्व आणि त्याची प्रेरणा घेण्याऐवजी
हे लोक निष्क्रिय झाला ते देखील मी पाहिले. कॉलेजमध्ये देखील अनेक इतिहासाचे प्राध्यापक मी पाहिले आणि मग ते इतिहास वाचतात कुणाचा, जे 10वी नापास झालेले लोक इतिहासाची परिभाषा करतात, इतिहास लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांवर विचारवंतांचा प्रभाव पडण्याऐवजी त्या 10वी नापास झालेल्या लोकांचा प्रभाव विचारवंतांवर पडत आहे. हे एक मोठं या देशाचं दुर्दैव म्हणायला हवं. पण मला आता डॉक्टर वर्षाकडे पाहिल्यानंतर अत्यंत आनंद झाला की सम्राट अशोकाची जयंती आपण साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपण 10 लोक आहोत, अत्यंत कमी आहे. पण चांगलं काम करण्यासाठी लोक फार कमी येतात अगोदर, याचा मला अनुभव आहे. 1999 मध्ये मी सम्राट अशोक महाविहाराने एक प्यार बांधली. लोक म्हणले बाबा हे काय बांधगड आहे, म्हणले हे सगळं हे सम्राट अशोक पुन्हा परत महाविहार. मग मी अनेक कार्यक्रमामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या अनेक जीवनाच्या पैलू जे आहेत ते मी समजून सांगण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न करतो. तर मला असं वाटतंय की मी या ठिकाणी ते बोलण्यापेक्षा सर्वप्रथमतः मला वर्षाचा आनंद झाला जयंती साजरी केल्याबद्दल. तिने विचार पण चांगले मांडले. डॉक्टर असताना दाताची माहिती तर माणसाला आहेच, दात काढत असताना त्या शरीरामध्ये काय काय कण, काय काय जंतू आहेत आणि अँटीबॅक्टेरिया कसा द्यायचा ही माहिती असणारे डॉक्टर जेव्हा सम्राट अशोकाचा अभ्यास करतात आणि ते तटस्थपणे, तर मला वाटते की त्यांची दृष्टी ही अत्यंत चांगली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ज्यांनी संस्कार केले त्या सर्व त्यांच्या शिक्षकांचं देखील आईवडिलांचं अभिवादन केलं पाहिजे. आणि त्यांची प्रेरणा घेऊन मला वाटते की अनेक डॉक्टर हे कामाला सुरू करतील, अशा प्रकारची मी एक शुभचिंतन व्यक्त करतो. इसवी पर्व 235 हा जो कालखंड आहे, म्हणजे भगवान बुद्धाच्या नंतर जवळपास 250-300 वर्षाच्या नंतर इथं चक्रवर्ती सम्राट अशोक झाला. आणि वर्षा मॅडमनं चांगलं सांगितलं आहे की आम्ही आता कोणी म्हणतात की पाकिस्तान चले जाओ, कोणी म्हणतात काश्मीर उनका उनको दे दो, काही लोक म्हणतात की काश्मीर हो गया है, अगर 370 जाएगा तो हम नहीं रहेंगे. तर वर्षाचं मला चांगलं यासाठी वाटलं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे देश आपल्या ताब्यात होते ते आपल्या सोबत राहिलं पाहिजेत. त्यांना आपण आज ना उद्या सोबत आणू. भौगोलिक दृष्ट्या ते जर आपल्यासोबत नसतील तरी सांस्कृतिक दृष्ट्या, मैत्रीच्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं आपली मैत्री त्यासंग घडणं ही अत्यावश्यक आहे. त्यामुळे सम्राट अशोक काळातली असलेली भूमिका एक वेगळ्या पद्धतीनं आपण मैत्र परिवार जमा करून उभं करू शकतो. मी अनेकदा म्हणत असतो की जपान सारखा देश दुसऱ्या महायुद्धामध्ये बेची राग झाला, त्याच्यावर बॉम्ब टाकण्यात आला आणि 48 सालामध्ये ज्याची पूर्णपणे राख झालेली होती तो जपान आज उद्योगाच्या बाबतीमध्ये जगभर प्रसिद्ध आहे. नवे भारतातल्या घराघरामध्ये आज आपल्याला मोबाईल दिसतो, टीव्हीचे पार्ट दिसतात, गाडीचे पार्ट दिसतात, वेगळ्या व्हेकलचे पार्ट दिसतात. माणसं 25 कोटी आणि आपल्या देशातल्या 125 कोटी लोकांचं इच्छा आकांक्षा ते आपल्या गरजेची पूर्तता करतात. आणि मग हा त्यांचा जो दृष्टिकोन आहे
हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून ते भारतात जन्मलेला बुद्ध, मी एकदा मला माणूस म्हणाला कि साहब बोले गायकवाड़ नाम के लोग है ना वो बहुत बदमाश है. मतलब कैसा है? बोले मैं एक बार उधर तिलक नगर से जा रहा था तो गायकवाड़ नाम का लोगों से मैंने पूछा कि भाई इधर महाड़ का तालाब जो होता है किया था वो किधर है और कैसे जाना पड़ता है. तो गायकवाड़ वाला मुझे क्या मालूम है. फिर बोला वो कालाराम मंदिर नासिक जाना है, वो कैसा जाना है मुझे कोई मालूम नहीं है, वो पुलिस वाले को पूछो. मला म्हणाले ते बंदीजी, मुझे ऐसा लगता था कि बाबा साहब के ज़माने में गायकवाड़ नाम के लोग बहुत ईमानदार थे, लेकिन ऐसे कैसे बेईमान हो गए कि उसको नासिक मालूम नहीं है और महाड़ भी मालूम नहीं है. तो हमारे देश के कई लोग हैं कि उनको सम्राट अशोक के बारे में मालूम नहीं, उनका व्यक्तिमत्व, उनका कार्य, ये बहुत बड़ा दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन वर्षा के संपर्क में जो भी लोग आएंगे थोड़ा सोच समझ के, मुझे लगता है कि सम्राट अशोक के बारे में मैंने बहुत सारा लिटरेचर लाया हूँ लाइब्रेरी में. ये मेरा भांजा है, मेरे संपर्क में रहता है दिन रात, लेकिन सम्राट अशोक का पन्ना एक पढ़ के देखा है ऐसा मुझे तो नहीं. बहुत लोग हैं मेरे साथी, मैं इनकी कोई इनकी तारीफ करने के लिए नहीं तो इनको कुछ की उनके आपेश बताने के लिए मैं नहीं बोल रहा हूँ, लेकिन उनकी जो इच्छा चाहिए, उसकी लगन चाहिए, वो लगन नहीं है. तो लगन लगवाने के लिए स्कूल में, कॉलेज में एक संस्कार की बात होती है. जब घर में संस्कार होते, परिवार में संस्कार हो जाते, गांव में संस्कार हो जाते, जो स्कूल में पढ़ा उसमें संस्कार हो जाते, तो सही इतिहास हमें महसूस होता है, मालूम होता है. तो सम्राट अशोक की छोटा मैंने किताब अपने स्कूल में फ्री डिस्ट्रीब्यूशन के लिए बांटता था, लेकिन मुझे बाद में पता चला कि मैं फ्री दे रहा हूँ तो लोग इसका इस्तेमाल नहीं कर रहे. तो मैंने कहा कि अभी 10 रुपये तो कम से कम उसकी कीमत लगवाना चाहिए. तो वेर इज यूटिलिटी देयर इज प्राइस, एंड नो प्राइस नो यूटिलिटी लोगों को लगता है. वो अर्थशास्त्र भी मैंने पढ़ा है. तो मैंने कहा कि फुकड़ बांटने से लोगों को कोई उसका अंदाज नहीं लगता है. वो कहते हैं कि साईं बाबा के ऊपर जो होता है थोड़ा छोटा सा किताब, उसके तो पैसे लेते, हैवान करने के लिए पैसा लेते, यज्ञ के लिए पैसे लेते, और डॉक्टर डोंगरा पर किताब के लिए पैसा नहीं लेते. इसका मतलब ये यूजलेस है. तो ऐसे दुधारी लोग भी रहते हैं, पर भी मुझे आनंद इस बात का है कि वर्षा ने अच्छी तरह से सम्राट अशोक के बारे में कह दी. मैं कुछ लंबा चौड़ा न बोलते हुए धन्यवाद गुजार करके मैं खत्म कर देता हूँ. जय हिंद, जय भारत. बोलताय अमोल सर, बोलताय तुम्ही? बोलतोय ना सर. नाही, शुभेच्छा नाही, द्या. आभार मी मानते. अशोक शुभेच्छा द्या, द्या. शुभेच्छा. नाही तुम्ही काय शुभेच्छा करा, द्या ना सर. हा सम्राट अशोक जयंती निमित्ताने जो माणूस म्हणून तुम्ही शुभकामना करा यांना. सर्वांना दीर्घायुष्य लाभो, आज आयुष्यमान हो. सर, ते जे गेले त्यांची नावं काय हा होती? जे गेले त्यांची नावं काय होती? धायगुडे सर आणि दुसरे तंत्र सांगून घे. गायगुडे होते शंकर सोनवणे, बळीराम नेटके. घ्या. मी एज्युकेशन सेक्शनमध्ये साधारणतः 25 वर्ष काम केलं. पण विद्यार्थी दशेपासून मला आज पहिला हा दिवस असा आठवतो की सम्राट अशोकाचा लेसन आमच्या पुस्तकात होतं, त्यावेळेला आम्हाला हे नाव माहीत झालं. सम्राट अशोकाच्या याच्यावरचं जे बोधचिन्ह आहे
ते भारताच्या झेंड्यावरती स्वीकारलं गेलं. भारतीय घटनेनं ते स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरस्कार केला. इथंपर्यंतचाच इतिहास आम्हाला माहिती. पण आजपर्यंत एज्युकेशन फील्डमध्ये माझ्या संपूर्ण आयुष्यात असा एकही माणूस भेटला नाही की त्यांनी असं कधी उच्चारलं की सम्राट अशोकाची जयंती अगर पुण्यतिथी आपण साजरी करूया. असा एकही माणूस कधी भेटला नाही. आणि तशा प्रकारचं दृश्य इथं बघितल्यानंतर मला मनापासून आनंद झाला की आयुष्यामध्ये आपण अशा एका प्रसंगातून चाललोय जेव्हा 3-4 माणसं इथं होते त्यावेळेला मला त्याचं अजिबात दुःख झालं नाही. कारण विठ्ठलरामजी शिंदेच्या सारखा एक या देशातला अतिशय त्यागी असणारा महात्मा गांधींच्या अगोदर दलितोद्धाराचं काम करणारा एका महान तपस्वी माणसाला सुद्धा या समाजानं कोणत्या पद्धतीनं वागवलं या गोष्टी मी माझ्या वाचनात आलेल्या आहेत. भिंगार नावाचं आपलं नगर जिल्ह्यातलं गाव आहे. तिथं बहीण स्वतःची आई मुलं घेऊन हरिजनवाड्यामध्ये राहण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे गेलेले होते. आणि त्यापूर्वी त्यांची एका ठिकाणी सभा ठेवलेली होती. त्या सभेला विठ्ठलरामजी शिंदे येणार आहेत म्हटल्यानंतर संपूर्ण गावातलं एकही माणूस आला नाही. सभेच्या ठिकाणी गेले आणि विठ्ठलरामजी शिंदेने जोडीदार होता त्याला सांगितलं तू जाऊन समोर बस, मी भाषण सुरू करतो. आणि ते सलग अर्धा तास होईल. म्हणजे या देशामध्ये दलितोद्धाराचं काम करणारा एक महान तपस्वी त्याला देखील या पद्धतीचं काम त्या काळात करावं लागलं. आणि मग त्यानंतरच्या या पिढीमध्ये अशा महान माणसाचं आज आम्ही तिचं जी जयंती साजरी करतोय ते सम्राट अशोकाच्या नावाची आम्हाला कल्पना आहे. पण त्या संबंधीचं काही 2 ओळीत आपण कुठे वाचावे, त्याचा अभ्यास करावा. 26 आरे आहेत, त्याचे अर्थ प्रत्येकाचे वेगळे आहेत. इथंपर्यंत आम्हाला माहित पण त्यामध्ये एक 4-6 कलमं तरी आमची पाठ असावी असं यापूर्वी कधी मला वाटलं नव्हतं. पाठ असावी मोरली माहीत आहे. पण याही गोष्टीला चालना देण्याचा एखादा प्रसंग घडू शकतो. तो प्रसंग आजचा आहे याचा मला कमालीचा आनंद आहे. आणि आमच्या डॉक्टर म्हणजे पोटं भरणारी माणसं असं आजच्या समाजातलं डॉक्टर लोकांचं चित्र आहे. त्यांचा आणि समाज जीवनाचा त्यांचा आणि काहीतरी सामाजिक कृतीचा काही संबंध असतो यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. माझ्या घरात 2 डॉक्टर आहेत पण मी दोघांनाही म्हणतो चुकून कधीतरी एखाद दिवस तरी वर्तमानपत्र वाचत जावं. तर अशी आमची डॉक्टर तिथं मला जेव्हा संजयने सांगितलं असा एक कार्यक्रम आहे मग मी सगळंच तिकडलं सोडून दिलं. 15 नंबर सेक्टरची आता मिटिंग चालू असेल आलोच म्हणून सांगून मी तिकडून इकडे पळून आलो. तर आज या ठिकाणी माझा जो वेळ गेला तो ती मिटिंग चुकल्याचं मला कसपट आहे. इतकंही दुःख नाही. फार चांगल्या ठिकाणी मी आज आलो. माझा चांगला वेळ घालवला आणि एका नवा विचार डोक्यामध्ये घेऊन मी इथून आता बाहेर पडतोय. भविष्यामध्ये मला जर वेळ अवेलेबल झाला तर कदाचित या महिन्याखेरीसच मी सम्राट अशोकाचं छोटं काणिकाचं पुस्तक पूर्णपणे वाचल्याशिवाय होणार नाही. एवढंच मला आज आनंद वाटतो. आपण बोलवल्याबद्दल मला ते होता. आता बरोबर तुम्ही तुमच्याकडे करू त्यांच्याकडे दिलं तरी गॅस अमोलीकडून घेऊन आम्ही चला म्हणताय की अगदी तोंडावरचे हाल जो गेला दुरुस्ती चालू आहे का रेकॉर्डिंग लाईव्ह आणि कसं असतं इथं कुठलाही हार घालण्यासाठी अशा फोटोला इथं 4 चुका त्या अशा हे करावं लावायला नाही.
हा. वर ते काय माहिती आहे का? त्याला काही आधार एक नाही. दुसरं हा, बस बसलाय, छान बसला. आता सोडा अजिबात काय करू बेस्ट. चला बोला आता. ये, आम्हाला- प्रतीक भाई. या इकडे. सर या. या तुम्ही पण. चल मी. ये इकडे. दादा ये. हे चला इथं उभे राहा. हा. कीर्तन करू. आज पहिल्यांदाच मी पण असा काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि सम्राट अशोक जयंती साजरी करण्याचं ठरवलं. दुपारीच 2 वाजता माझं फायनल झालं. मग पटकन जे DTP वाले आहेत त्यांनाही सांगितलं की सर मला बॅनर बनवून पाहिजे, फोटोची प्रिंट काढून द्या, मला फोटो पण लॅमिनेशन करून. माझी सगळी तयारी जी आहे ती कंप्लीट करून मी 6:30 वाजता क्लिनिकवर पोहोचले. इथे येऊन सगळं आवरलं, सगळी तयारी केली. आणि संजय महाडिक जे आहेत त्यांना मी दुपारीच सांगितलं होतं की असं असं घ्यायचं आहे मला, तर तुम्ही या. डोंगरगावकर सरांना आणि BA पाटील सरांना सांगा आणि त्या दोघांना तुम्ही घेऊन या. बाकी कोणी असो की नसो मला फरक पडत नहीं. तो सबसे पहले मैं बताना चाहूँगी कि इन दोनों शिक्षा के महारथियों को बुलाने का मेरा जो प्रयास था या फिर जो कोशिश थी वो तो मेरी कामयाब हो गई. प्राचार्य डोंगरगावकर सर राहुल जन प्रसारक संस्था के संचालक है. प्राचार्य BA पाटिल सर रैयत शिक्षण संस्था के प्राचार्य रह चुके हैं. और रैयत की जो है जड़न घड़न में सर ने जो भी अपनी जिम्मेदारी उठाई है, सर का जो योगदान है वो कोई नहीं भूल सकता है. यहाँ तक कि रैयत के बहुत सारे लोगों से मैं मिली हूँ. अभी भी जो स्टाफ रैयत में एज ए टीचर है या वर्किंग है, बहुत सारे लोगों से मिली हूँ. तो सबको मैं बोलती हूँ कि क्या आप BA पाटिल सर को जानते हैं? हर कोई रैयत शिक्षण संस्था में काम कीजिए. तो इस अभी इसके अंत में मैं सबके आभार तो मानना चाहूँगी, लेकिन उससे पहले मैं एक वाक्य भी बोलना चाहूँगी कि मुझे हमेशा प्रेरणा देने वाले, अच्छी चीज़ें करने के लिए प्रेरित करने वाले मेरे माता पिता, और जिनकी वजह से मैं आज यहाँ तक पहुँची हूँ, वो मेरे सारे शिक्षक. प्रदेश अध्यक्ष एडवोकेट अभिमान पाटिल जी, इनका भी मैं आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने मुझे ये करने के लिए प्रेरित किया. 10 दिन पहले मैंने मैसेज डाला था कि सर सम्राट अशोक की जयंती हम लोग करें क्या सेलिब्रेट. तो उन्होंने बोला हर कोई अपने अपने इलाके में कर ले. मैंने बोला था पूरी महाराष्ट्र की जो कमेटी अखिल भारतीय परिवार की वो मिलके करते. तो उन्होंने बोला नहीं, अपने अपने इलाके में करो. तो मुझे ये तो नहीं पता कि किसी ने की है कि नहीं की है, लेकिन मैंने तो की है. और मुझे ये दोनों गुरुजनों का साथ मिला, यहाँ पे आके उनकी दुआएं मिली, इस बात से मैं बहुत खुश हूँ और मैं सबकी आभारी हूँ. जाते जाते एक ही बोलना चाहूँगी, ना पूछो कि कहाँ से आ रही हूँ, ना पूछो कि कहाँ जा रही हूँ. जो पाई थी अपने गुरुजनों से, बस वही दृष्टि देके जा रही हूँ. जय हिंद, जय भारत. सर एक फोटो घेऊया ते आता आले. व्हिडिओ क्लोज केला तरी चालेल. आणि